केंद्र सरकारनं कापसावरील जो आयात शुल्क आहे तो पूर्णतः त्याचे निर्बंध काढून घेतलेले आहेत, तो हटवलेला आहे। आणि महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या संपूर्ण ठिकाणी ज्या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी आहे तो याच चर्चेत आहे की आता आपल्या कापसाला भाव मिळेल की नाही। हमी भाव शेतकऱ्यांना ठरवून दिलेला जरी सरकारने असला तरी आता आयात शुल्क कमी केल्यामुळे केंद्र सरकारनं, त्यामुळे आपल्या कापसाला भाव मिळेल का, व्यापारी आपला कापूस घेईल का, हीच चर्चा चालू आहे। आपण पाहू शकता की आपण सध्या अकोला जिल्ह्यातील खरप या गावामध्ये ज्या ठिकाणी शेतकरी पारावर बसलेले आहेत, गप्पा रंगलेले आहेत की नेमकं आता आपल्या कापसाला भाव मिळेल की नाही हेच जाणून घेऊ। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय वाटतं तुम्हाला, सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो आता कापसाविषयीच्या कशा प्रश्न निर्माण होईल पुढे? सरकारनं कोणता निर्णय घेतला? सरकारने निर्णय घेतला की जे कापसावर जे आयात शुल्क आहे, जे बाहेरून कापूस आपण विकत घेतो त्याच्यावरचा टेरिफ त्यांनी, याच्यावरचा शुल्क पूर्ण हटवण्यात आलेला आहे। आमची फक्त सरकारला एकच विनंती आहे की सरकारने आमचा कापूस हमी भावापेक्षा 100 रुपयानं जास्त घेतला पाहिजे आणि आमचा माल पूर्ण विकल्या गेला पाहिजे। सरकारी खरेदी, CCIची खरेदी ताबडतोब सुरू केली पाहिजे। नाहीतर काय होते, सरकारी खरेदी चालू राहते, सोयाबीन सर्व विकल्या जाते, नंतर गव्हर्नमेंटची खरेदी चालू होते आणि त्यात व्यापारी खरेदी केलेला माल तोच गव्हर्नमेंटला विकतात। तर याच्यासाठी सरकारचं धोरण जे आहे शेतकऱ्याविषयी धोरण चांगलं पाहिजे। शेतकऱ्याचा माल सर्व चांगल्या भावात विकल्या गेला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल, हे सरकारचं धोरण आवश्यक आहे। ज्या प्रकारे हा टॅक्स कमी केलेला आहे बाहेरून, तर डम्पिंग जास्त होईल, त्यामुळे तुमच्या ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या कापसाला भाव मिळेल का? कारण ही फक्त मुदत जी आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत आहे, पण ही वाढली नाही किंवा वाढली तरी पण व्यापारी जर जास्त त्यांनी बाहेरून येणारा कापूस स्वस्त दरात घेतला तर तुमचा कापूस त्या दरात घेतील का? काय वाटतं, भीती काय आहे मनात शेतकऱ्याच्या? भीती एकच आहे की जसा आपल्याला जो हमी भाव आहे समजा भेटायला पाहिजे तो समजा सरकार शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचा जो भाव आहे तो बरोबर मिळाला पाहिजे। बाकी काय वाटते काका तुम्हाला, तुमच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे असं वाटते, पण आता बाहेरून येणारा कापूस स्वस्त दरात येते, आपला महाग आहे, तर आपला महाग कापूस घेणारच नाहीत ते, असं वाटते मला। ते स्वस्त भेटे लोक महाग कापूस कशाला घेतील, मग इकडल्या कास्तकाराची हानी होईल। हानी होईल, हो, भीती वाटते तुम्हाला? भीती वाटते। नेमकं काय वाटते काका तुम्हाला, आता टेरिफ कमी केलेला आहे, ट्रम्पनी ज्या प्रकारे आपल्यावर जो टेरिफ लावलेला आहे दुप्पट, त्याच्यासाठी सरकार कुठंतरी त्याच्यासमोर हे टेरिफ कमी करून त्यांना वाव देते का? मोदी साहेबांचं धोरण जरा थोडं चुकीचं आहे, कारण बाहेर देशातून माल बोलावणं आणि आपला माल पाठवायला पाहिजे बाहेर देशात, आपली निर्यात वाढवायला पाहिजे। आणि बाहेरच्या देशातला माल बोलवून आपलं काय भाव डाऊन होतात ना, ते आपल्याला हमी भाव पाहिजे त्या भावात देऊ शकत नाहीत। आणि मागच्याच आपले किती मोठे पैसे राहिलेले आहेत, अजून ते पैसे दिले नाही। खताचे भाव किती वाढले, खताचे भाव किती वाढले, महागाई वाढून राहिले आणि आपलं निर्यात धोरण जाग्यावरच आहे, फक्त भाव वाढायला पाहिजे ते सर्व माल बाहेरून बोलावतात। तर या गोष्टीवर काहीतरी सरकारनं विचार केला पाहिजे शेतकऱ्याबद्दल। शेतकरी खुश तर सर्व जग सुखी, आपला देश सुखी। काय वाटते तुम्हाला, हे जे संपूर्ण त्यांनी शुल्क माफ केलं, त्या शुल्क माफ केल्यानं शेतकऱ्याचं काय नुकसान होईल? शेतकऱ्याचं असं नुकसान झालं की आपलं पराठी जे आहे, आपलं जे हे आहे, सुरुवातपासून आम्हाला खूप खर्च येते, त्याला खत विकत घेणे, त्याला टाकणे, किस्तकाळी करणे, मजूर मिळत नाही, त्याच्यामुळे आमचं खूप हे आहे। आणि त्याच्यात आमचा कापूस आला, शेतकरी आम्हाला कापसाला भाव मिळत नाही आणि त्यानं विदेशातला कापूस बोलावला की आपला भाव डाऊन होते। सरासरी आम्हाला 10,000 ते 12,000 क्विंटलला भाव पाहिजे, गेल्या वर्षी शेतकऱ्याला 7,300 भाव भेटला। असं माझं म्हणणं, आमचा भाव वाढला पाहिजे। हमी भाव पण मिळत नाही शेतकऱ्यांना, हमी भाव मिळत नाही ना, मागच्या वर्षी 7,000 मिळाला ना, मागच्या वर्षी भावच नाही मिळाला आम्हाला। तर यंदा आता काय सरकार काय भाव देईन ते, आता काय कमीत कमी 12,000 आमची आशा आहे, 12,000 रुपये क्विंटलनं भाव भेटला पाहिजे आम्ही शेतकऱ्याला। विदेशातला कापूस आपल्या देशात आला नाही पाहिजे, आपल्या देशातला कापूस आपल्या देशातच राहायला पाहिजे। एक तुम्ही युवा शेतकरी आहे, काय वाटते तुम्हाला, कापूस उत्पादक शेतकरी आहे, पहिलेच शेती करणं आजच्या घडीला कठीण झालेला, पाऊस अनियमित झालेला आहे,
खतांचे रेट वाढलेले आहेत, पेस्टिसाईडचे हे वाढलेले आहेत, त्यावरचा टेरिफ कमी न करता याच्यावरचा टेरिफ कमी करून जो बाहेरचा आयात कापूस या ठिकाणी बोलावलात, काय होईल? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जो उत्पादन करण्यासाठी जे खत वगैरे लागते त्या खतावर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी कमी करायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होईल. पण हे सरकार आता हे जे धोरण घेतलं आहे हे व्यापाऱ्याच्या दृष्टीनं धोरण घेतलं आहे. याच्यामध्ये काय होईल, जे इम्पोर्ट ड्युटी कापसासाठी यांनी जरी 40 दिवसासाठी कमी केली असली तरी काय होईल की हे व्यापारी याला स्टॉक करून ठेवतील. या स्टॉक केल्यामुळे काय होईल की शेतकऱ्याचा जेव्हा माल येईल त्यावेळेस त्याला भावच मिळणार नाही. जसं मागच्या सोयाबीनला हमीभाव जरी म्हटलं यांनी, पण हमीभाव भेटू शकला नाही. कारण काय की यांनी इम्पोर्ट केलं होतं. तर या धोरणामुळे हे जे धोरण आहेत हे धोरण चुकीचे आहेत. म्हणजे योग्य धोरण शेतकऱ्याच्या दृष्टीने यांनी धोरण करायला पाहिजे, पण हे व्यापाऱ्याच्या दृष्टीने धोरण करतात आहे. तर याच्यामध्ये हा शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे. एक बरोबर आहे, पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे किंवा काही जाणकारांचं हे म्हणणं आहे, कारण शेतकरी नेत्यांचंही म्हणणं आहे की एक धोरण तुम्ही कमी केलं असलं तरी कुठंतरी दुसऱ्या जे येणारा लागणारा जो टॅक्स आहे तो जर कमी केला आहे, जसं पेस्टिसाईड असेल किंवा बाकी केमिकल्स असतील किंवा दुसरे खत वगैरे असेल, त्यावर जर कमी केला तर काय वाटतं नेमकं? असं एकीकडे झुकतं माप देणं आणि दुसरीकडे बर्डन, दोन्हीकडून का बॅलन्स केलं पाहिजे का सरकारने? काय वाटतं तुम्हाला? आता शेती म्हणजे व्यवसायासारखं जर बघायचं असलं आपल्याला, तर आपल्याला एक्सपेन्सेस आणि इन्कम या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल. वाढते खताचे भाव म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस जास्त होत आहे आणि उत्पन्न तर तेवढंच आहे. त्याच्यावरच्या आता यांनी जे इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे 40 दिवसासाठी का असे ना, पण यांनी कापसाचे भाव नक्कीच कमी होतील. त्यामध्ये दुसरं असं आहे की जे व्यापारी आहेत ते स्टॉक ठेवतील. स्टॉक ठेवला याचा अर्थ काय की आमचे जर हार्वेस्ट होईल कापूस तेव्हा कापसाचे भाव कमी होतील. गव्हर्नमेंट जरी 8,100 किंवा 8,300 जोही हमी भाव देण्याचं प्रॉमिस केलं आहे त्यांनी, पण मला असं वाटतं की मागच्या वर्षी फक्त 30 ते 35% खरेदी झालेली आहे. बाकीच्या शेतकऱ्यांचं काय? आणि प्रत्येकदा शेतकऱ्याचाच बळी घ्यायचा असं धोरण आहे का शेतकऱ्याचं? आपण गोष्टी केल्या होत्या, आपण 2014 पासून गोष्टी करतोय. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल व्हावं, ट्रिबल व्हावं हे सगळ्यांचं स्वप्न आहे. चांगलं आहे, ऐकायला खूप छान वाटते, पण त्याबरोबर त्यांचे धोरणही व्यवस्थित असायला पाहिजे असं मला वाटते. तरी मोदी सरकार किंवा गव्हर्नमेंट सरकार यांनी थोडा विचार करावा. मागच्या वेळेस तुरी संदर्भातही असंच झालं होतं. एक्सपोर्ट जास्त झाल्यामुळे तुरीचे भाव पडले होते. कदाचित हे 30 सप्टेंबरपर्यंत जरी असलं तरी पुढे वाढेल की नाही वाढेल यावर शंका आहे. पण शेतकऱ्याच्या मनात नेमकी काय घालमेल आहे सध्या? आता असं झालं आहे की मला जर स्वस्त भेटत आहे तर मी भरूनच ठेवेल. तेच सेम व्यापारी पण इथे करतील आणि त्याचा फटका निश्चित आम्हालाच होईल. मला फक्त इतकंच म्हणणं आहे की आमचं एक तर लागत मूल्य कमी व्हावं याच्यासाठी प्रयत्न करावा गव्हर्नमेंटने. मग बाकीचे जे बाकीच्या गोष्टी जे आयात करतो आपण, शेतीला लागणारे अवजारं असतील, पेस्टिसाइड्स असतील, खतं असतील, त्यावरचं बॅलन्स केलं पाहिजे की नाही? तेच लागत मूल्य म्हणजे तेच म्हणत आहे मी. जेही आम्हाला बाहेरून घ्यावं लागतं त्याला सर्वच टॅक्स भरपूर आहेत. जे आता खत पहिले मागच्या वर्षी आम्ही 1400 रुपयांनी बॅग घेतली, यावेळेस 1700 रुपयांनी बॅग घेतली. 300 रुपयाचा फरक इथेच जाणवत आहे. तसंच प्रत्येक गोष्टीवर जितके पेस्टिसाइड्स आम्ही यूज करावं लागतात त्याच्यावरही भरपूर टॅक्सेस आहेत. ते कमी केले ते कमी केले. मला एक सांगा की आता अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्पनी ज्या प्रकारे आपल्यावर टेरिफ लावलेलं आहे, त्या टेरिफच्या पुढे भारत सरकार किंवा मोदी सरकार जे आहे ते कुठंतरी झुकतं माप देते आहे का, आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होतो? फार अभ्यास नाही माझा याबद्दल, पण मी जे ऐकलं आहे की त्यांनी 50% टॅरिफ वाढवला आहे, 50% टॅरिफ केला आहे. त्या कम्पॅरेटिव्हली यांनी आन्सर म्हणून त्यांना इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे, जेणेकरून इथल्या व्यापाऱ्यांना मदत व्हायला हवी. ठीक आहे, तुम्ही मदत त्यांना करा, पण त्याच वेळेस शेतकरी जो इथे प्रोड्यूस करत आहे कॉटन यांचाही विचार करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही ठीक आहे इथे झिरो केला चालेल, पण पेस्टिसाइड्स, पेस्ट कंट्रोल, त्याच्यानंतर तुमचे खतं आहेत याची तुम्ही ड्युटी झिरो करून टाका ना, म्हणजे आम्हाला स्वस्त भेटेल. स्वस्त भेटला तर तिथे आम्हाला 100-200नी कॉटनचा भाव कमी झाला तरी परवडेल, कारण आमची इथे लागत कमी होईल. प्रॉब्लेम असा आहे की लागत वाढतच चालली आहे दिवसांदिवस. आता जसं यांनी सांगितलं की 1400 रुपयाचं खताची थैली जे मागच्या वर्षी घेतली तेच खत आम्ही यावेळेस 1750 रुपयांनी घेतलं आहे, 1800 रुपयांनी घेतलं. बघा इथेच आहेत.
सोबतच युरिया मिळत नाही. आता बरेच शेतकरी आहे यांची युरियाला शोधाशोध सुरू आहे. आता ठीक आहे, नवीन धोरण आणलं, युरिया ते अवेलेबल करून देणार आहेत, पण कधी हार्वेस्टिंगच्या टायमाला करून देतील तर मग कसं होणार आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे शांततेत. आणि डोनाल्ड ट्रम्पनी ज्या प्रकारे टेरिफ आपल्यावर लावला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांवर हा लादलेला कर आहे असं वाटते का तुम्हाला? शेतकऱ्यासाठी आता ते सर्वच वस्तू आहेत ना, सर्वच वस्तूवर त्यानं टेरिफ लावला तर आपल्या सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जुमानणार नाही. आणि ते डोनाल्ड ट्रम्प जे आहेत आजच्याच पेपरमध्ये आहे ते फक्त नोबेल पुरस्कारासाठी टॅरिफ वाढवून राहिले. आलं का लक्षात? तर आपलंही काम आहे, आपल्याही देशाचं काम आहे, आपल्या देशातून जे निर्यात होते त्यांच्या देशात त्याच्यावरही आपण वाढवून द्यायचं. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आपल्या देशाला, दुसऱ्यावर डिपेंड नाही राहायचं. त्याचा असर होईल काही ना काही, तर काही पर्सेंटेजमध्ये असर होतेच, परंतु दुसऱ्यावर डिपेंड राहू नये. अमेरिकेवर इतर देशावर डिपेंड राहणं हे चुकीचं आहे. जास्त ठीक आहे, आता तो जर आपल्यावर दबाव आणते तर आपणही दबाव टाकायचा. कशाला भ्यायचं कोणाला? झुकेंगा नाही साला. शेतकरी पूर्ण तयारीत आहे. हो, तयारीत आहे. तयारीत आहे. काही नाही होत. काय होते शेतकरी? काही तो तर सारा जगाचा पोशिंदा आहे, त्याला काहीच नाही होत. तो कोरोनात साऱ्या फॅक्टऱ्या बंद होत्या पण त्याची फॅक्टरी चालूच होती, त्याच्यात दम आहे. तर ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की टेरिफ जो डोनाल्ड ट्रम्पनी लावलेला आहे त्यासाठी जर हे मोदी सरकारचं पाऊल असेल तर हे फार चुकीचं आहे. आपणच प्रतिउत्तर द्यावं. पण त्यातच शेतकरी तयार आहे. पण काही शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की तुम्ही जर भारतात येणाऱ्या कापसावरची ड्युटी कमी केली असेल तर बाकी भारतात येणाऱ्या ज्या केमिकल्स असतील किंवा बाकी फर्टिलायझर्स असतील त्याच्यावरचा टेरिफही कमी करा, जेणेकरून शेतकऱ्याचा कापसाला भाव जरी 200-500 कमी मिळाला तरी त्याचा लागत खर्च इकडे 200-500 कमी झाला तर तो बॅलन्स होईल, असं शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.